मॅच मध्ये आपण आवाज ऐकला. अर्थातच आपणा सर्वांचे लाडके समालोचक शैलेजी जाधव सर यांचा आपण आवाज ऐकला. नवीन मॅच, फ्रेश मॅच आणि पहिल्याच फ्रेश मॅच मध्ये अगदी बॅटिंग करत असताना शंभू 11 संघाचा बॅटर आदित्य जो जिल्हा आयकॉन आहे तो पहिल्याच बॉलवरती माघारी येतोय. नाराज आहे स्वतःवरती, अगदी जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. कारण पहिला बॉल त्याच्यावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट आले. इनसाइड एज लागला. एसटी रक्षकाने कोणती चुकी केलेली नाहीये आणि बॉलर आपण जर पाहिलं तर यश आहे जो टीम एनए फ्रेंड्स वॉरियर्स यांच्या माध्यमातून तो बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमचा जर विचार केला तर. नवीन बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर थोडीशी एनर्जी फिल्डिंग टीम मध्ये येताना पाहायला मिळते. एनए फ्रेंड्स वॉरियर्स टीम आपण पाहिली तर टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि पहिल्या बॉलवरती जिल्हा आयकॉन आदित्य जाधव याची विकेट पहिल्यांदा मिळताना पाहायला मिळते. आता मात्र नॉन स्ट्राईकला राहुल आहेत. मजा येईल या मॅच मध्ये कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले ना तर मस्ट विन आहे, ज्याला जिंकावं लागेल कारण लीग मॅच तुम्ही खेळताय. पुढचा बॉल, या बॉलला सोडून दिलाय. पंचांनी सुद्धा नजर रोखून ठेवली. आउट ऑफ द ऑफ स्टंप आहे, म्हणजेच हा खूप बाहेरून बॉल चाललाय, येतोय तो वाईट बॉल. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठार विभाग यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा पहिला दिवस आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल्स केले होते आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावावरती ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले, कैलासवासी बितुष विश्वास यांच्या नावावरती पुरस्कृत करण्यात आलेली ही स्पर्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा प्रभू प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार आपण सर्वजण अनुभवतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला टीम शंभू 11 तर दुसऱ्या बाजूला एनए फ्रेंड्स वॉरियर्स या टीम मध्ये हा महत्वाचा सामना सुरू आहे. बॉलिंग मार्कवरती आपण यशला पाहतोय. यावेळेस लेग स्टंप वरती होता बॉल, लेग साइडला पंच केला, या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. इथे खराब बॉल टाकाल तर खराब बॉलवरती चौकार आणि षटकार ठोकले जातील. अप्रतिम स्ट्राईक राहुलच्या बॅटमधून आलेला, लेग साइडला अप्रतिम पंच, धावा मिळताय 4, चौकार. आता मॅच सुरू झाले. पहिल्या बॉलवरती जरी विकेट आली असली तरी इथे संघ डळमळणार नाही, कारण ज्या पद्धतीने आपण परिपूर्ण बॅटिंग लाईनअप पाहिली शंभू 11 संघाची तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. शनिवारचा दिवस आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक येतील कारण संपूर्ण कास पठार, संपूर्ण पश्चिम जावली तालुक्यातील ही नामवंत क्रिकेट स्पर्धा आहे. पुन्हा एकदा अगदी क्रीजचा चांगला वापर केलाय. लेग साइडला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पाईन लेग मध्ये बॉल निघून चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय, जातोय. पुन्हा एकदा राहुल यांच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. माफी असावी, विकीच्या बॅटमधून आलाय. पाठीमागच्या बॉलवरती राहुलनी ठोकला होता, आता विकीनी एक चौकार ठोकलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये विकेट आली, परंतु 11 धावा ही शंभू 11 संघाने केल्यात. म्हणजे जमेची बाजू आहे. 11च्या सरासरीने तुम्ही पुढे गेला तर 44 धावा स्कोरबोर्डती लागू शकतात, परंतु 44 धावांपेक्षा तुम्हाला जास्तीच्या धावा नक्की कराव्या लागतील या मॅचमध्ये. कारण एनए फ्रेंड्स वॉरियर्स टीमची बॅटिंग ऑर्डर सुद्धा चांगली आहे, त्या कारणाने तुम्हाला या मॅचमध्ये रन्स बनवाव्या लागतील. नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू, नितीन वांगडे जे आयकॉन खेळाडू आहेत ते मात्र आता तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. बॉलिंग लाईनवरती आपण त्यांना पाहतोय.
चांगलं क्रिकेट आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळालं. कारण आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर पहिला दिवस आहे आणि प्रभू प्रीमियर लीग 2025चा पहिला दिवस हिट राहिला आहे. बॉलिंग मार्कवरती नितीन आलेत. आता स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर बॅटर आहेत राहुल आहेत. खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉनला आहेत. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी काही बिघडणार नाहीये. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. थोडंसं वारं आहे, त्या वाऱ्याच्या वेगावरती तुम्हाला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार व्हावं लागेल. फटके खेळावे लागतील. स्लोअर पद्धतीचा बॉल खेचून मारलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीपला झेल पकडलाय. विकीचा खेळ इथे समाप्त झालाय. विकेटचं पतन. दुसरी विकेट. तंबूच्या आसऱ्याला आराम करतील विकी खेळाडू बाद. नवीन बॅटर केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. विकीने एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून, परंतु या बॉलवरती थोडंसं आपण पाहिलं तर क्रीजचा वापर केला होता. ऑफस्टमच्या बाहेर आले होते. प्रॉपर आपण जर पाहिलं तर स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून खेळला गेला नव्हता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. फटका फसला होता. एलिमिनेशन कमी दिलं. डीपमध्ये आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. आरामशीर अगदी सहजरित्या एक चांगला झेल टिपला. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आता थोडासा संघ शंभू 11 संघ अडचणीत आलाय, परंतु संघर्षातूनच तुम्हाला मार्ग काढावा लागेल. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठी जीत म्हणलं जातं. बॅकफुटला गेले. इथे पॉइंटच्या डोक्यावरून फटका देखणा आहे. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होतोय. आल्या पावली अप्रतिम केतनच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. केतनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. थोडासा बॉल आपटला होता. ऑफस्टमच्या बाहेर होता. ते हेरलं होतं. अपर म्हणता येईल. अगदी स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 22 यार्ड टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा सर्वजण घर बसल्या अनुभवताय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन होतं. वाईड यॉर्कर म्हटलं जातं या बॉलला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जिल्हा आयकॉन बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नितीन. क्वालिटी बॉलिंग. चौकाराला त्यानंतर कमबॅक केलंय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर पद्धतीचा बॉल पाठीमागे गेले आणि त्यानंतर गिरकी घेतली. बॉलला अगदी फिरकावून सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. पहा त्या क्षेत्रामध्ये धावा आल्यात. कारण तुम्ही ते क्षेत्र जर पाहिलं तर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावा आल्यात. कारण वाऱ्याचा वेग तुम्ही पाहिला त्या दिशेने आहे. चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे चाललंय. धावफलकावरती धावा 20 स्कोरबोर्डती लागताय. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिथे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय शंभू 11 संघ. 2 विकेटचं जाताना चांगली बॅटिंग मी म्हणेन. 20 धावा 20 रन्स. आतापर्यंत बॉल आपण या षटकामध्ये पाहिले तर 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. शेवटचा बॉल शेष आहे. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय केतन. आणखी एक खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. सिंगल प्राप्त होईल. त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. 21 धावा स्कोरबोर्डती लागतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची व्यवस्था करा. ड्रिंक्स ची वेळ आहे आणि अगदी 1 मिनिटाचा टायमिंग असेल याचीही नोंद घ्या. कारण आणखी काही मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. संपूर्ण आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा कमी कालावधीमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान कास पठार विभाग सातारा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वतःसाठी तर सर्वच जगतात, थोडे दुसऱ्यांसाठी जगा ही टॅगलाईन आहे प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठानची. आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संपूर्ण कास पठार विभागातील खेळाडूंसाठी ही एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रभू प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा आले. ज्यांच्या नावावरती ही क्रिकेट स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले कैलासवासी बितुष बिश्वास सर यांच्या नावावरती ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आले.
बॉलिंग मार्कवरती आता आयुष आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. 21 लागल्यात 2 षटकांमध्ये. सत्र क्रमांक 1चा अर्धा टप्पा पार झालाय, म्हणजे येणारे 2 षटकांमध्ये धावा तुम्हाला कराव्या लागतील. जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय राहुल आणि केतन. आता स्ट्राईक एंडला राहुल आलेत, माफी असावी केतन आहेत, आणि बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय आयुष. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने जात आहेत. धावा किती घेतल्या जातील हे पाहावं लागेल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्यात, या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय, 23 वरती जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 11 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा जर केल्या तर टीम शंभू 11 संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात केलेत, एक सिंगल प्राप्त होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॉलिंग चांगली झाली, त्याच्यावरती स्ट्रोकी आपण स्क्वेअर कटचा फटका पाहिला. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका. मॉडर्न क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग. पुढचा बॉल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये आले होते, परंतु अगदी बॉलनी अगदी शेवटच्या क्षणी थोडंसं वळण घेतलं, काटा बदलला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिर होते. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल महत्वाचे असतील एन फ्रेंड्स वॉरियर्स या संघासाठी. छोटा खेळाडू आहे, चांगली बॉलिंग करतोय. पाठीमागे गेले, पुलचा फटका, शॉर्ट ऑन पूल आहे, गॅप मध्ये बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. वाह, काय क्वालिटी स्ट्रोक खेळलाय. बॅट्समिंग जबरदस्त होती, अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जागा बनवली, सुईमधून धागा व्हावा त्या पद्धतीने गॅप शोधला आणि धावा मिळवल्या. 4 चौकार. धावा 28 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट. प्रभो प्रीमियर लीग 2025 अनेक खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. त्याच्यामध्ये हर्ष बादापुरी यांचं नाव मात्र घ्यावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. राहुल वांगडे, अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. अमर बॉम्बरस यांची बॉलिंग चांगली पाहायला मिळाली आपल्याला. पुढचा बॉल, पाठीमागे गेले, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हवेत बॉल आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडे लांबून येत आहेत. धावा किती घेतल्या जातील? 2 धावा. थ्रो चांगला आहे, परंतु पाठीमागे बॅकअप तुम्हाला द्यावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे, तिसरीही कंप्लीट केले. थोडंसं ताळमेळ फिल्डिंग मध्ये येणं गरजेचं आहे. ताळमेळ नव्हता आणि त्या कारणाने 3 धावा स्कोरबोर्डती अंकित करण्यात आल्यात. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 31 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे, शेवटचा बॉल आहे. बॉलिंग मार्कवरती आयुष तयार होत आहेत. 22 यार्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि जे प्रेक्षक आमच्या समवेत या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा पाहतात त्या सर्वांचंच मी मनापासून हार्दिक स्वागत करेन, कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. पुढचा बॉल, हा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबलेत, वेट करतायत, डोक्यावरून बॉल जाणार नाही, पकडलाय बॉल, फेकतील तोपर्यंत 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. धावा आल्यात या षटकामध्ये आणि चांगल्या धावा धावून यांनी घेतल्यात दोन्ही बॅटरनी. 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटच्या षटकामध्ये हा खेळ आलाय. बॅटिंग करणारी टीम आहे शंभू 11. 33 वरती जाऊन पोहोचले. आणखी एक षटक आहे, 17 धावा जर या षटकामध्ये आल्या शेवटच्या तर 50चा जो टप्पा आहे तो पार केला जाईल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चला, यानंतर टॉस केला जाईल. तुषारजी जांभळे सर आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि थोडंसं स्पीडअप घ्या. आता संध्याकाळचं सत्र आहे, ऊन कमी आहे आणि आपल्याला थोडेसा मॅचेस आपण फटाफट खेळूया. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, थोडीशी घाई करा. शेवटच्या षटकामध्ये खेळ आलाय. बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज कोण येतील? नितीन आलेत गोलंदाजी मार्कवरती. बॉलिंग मार्कवरती नितीन आलेत, परंतु बॅटिंग चांगली राहिली. आता जोडी जमले. जर आपण केतन यांचा विचार केला, राहुल यांचा विचार केला तर पार्टनरशिप मी म्हणेन चांगली झाली. स्ट्राईक एंडला आता बॅटर आहेत राहुल. बॉलिंग मार्कवरती कॅप्टन आहेत, संघ मालक आहेत आणि बॉलर आहेत. म्हणजे 3 गोष्टी खऱ्या अर्थाने यांच्या खांद्यावरती आहेत.
पहिला बॉल डॉट आहे. काय बॉलिंग आहे पहा, ॲक्शन खूप चांगली आहे. नितीन दादा यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. स्वतः संघमालक आहेत, स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि शेवटचं षटक अति अवघड असतं, कारण या षटकामध्ये बॅट्समन फक्त बॅट फिरवतात. त्या कारणाने या षटकामध्ये चांगली बॉलिंग तुम्हाला करावी लागते. लेग साईडला पंच केलाय, नो डाऊट. या बॉलवरती धावा अगदी लिहिल्यात 6 6 6 सिक्सर. जागा बनवली होती, अगोदरच मन बनवलं होतं, अगदी ऑस्टमच्या बाहेर गेले होते. पॉपिंग क्रीजचा प्रॉपर वापर केला होता आणि त्यानंतर या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय. लॉंग लेगला लॉंग आणि स्ट्रॉंग पाठवलंय. 6 धावांसाठी सिक्सर. धावा आल्यात. आता राहुलच्या बॅटमधून एक कडक षटकार आलाय. तुम्हाला आता कमबॅक करावं लागेल. चांगली बॅटिंग आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावा स्कोरवरती अंकित होत आहेत आणि राहुल यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 41 धावा स्कोरवरती लागतात. 3 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. याची नोंद घ्या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. पुढचा बॉल. ओहो, हा बॉल सोडून दिलाय पंचांनी. पंच आपल्या जागेवरून शांत राहिलेत. त्यांना माहीत आहे हा बॉल निर्धाव आहे. अगदी बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल तुम्हाला मित्रांनो सोडता येत नाहीयेत. डॉट बॉल. आता 2 बॉल बाकी आहेत. 41 धावा. आणखी एक चांगला बॉल आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग. डॉट बॉलची सांगता येते. नितीन दादा संघ मालक आहेत, कॅप्टन आहेत, बॉलर आहेत. षटकार सोडला तर संपूर्ण बॉल चांगले टाकलेत. कमालीची बॉलिंग. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती ऑन साईडला खेचून मारला. क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबलेत. त्यांना माहीत आहे. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. दुसरी कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न होणार का पाहावं लागेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या तर धावफलकावरती धावसंख्या स्कोरवरती लागते ती 43-44चं टार्गेट आहे टीम एनए फ्रेंड्स वॉरियर्स या संघासमोर. चला आपण करूया टॉस नेक्स्ट मॅच मध्ये. तुषारजी जांभळे सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज संतोषजी देसाई सर यांच्या मंत्र मुग्धीतून हा आवाज तुम्ही ऐकताय. आणि इथून पुढे आपण टॉस करूया. एका बाजूला शिवतेज 11 त्यांच्या विरोधात वेदांत स्पोर्ट अशी मॅच आहे आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करत आहोत की प्रभू प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या आयोजनासाठी, सागरजी शेडगे साहेब यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. एका बाजूला असेल शिवतेज 11 राजनजी देवरे आणि त्याचबरोबर अक्षय शेडगे यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विठ्ठलजी आहेरे, दिलीपजी भगत आणि नवनाथजी बादापुरे यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. अगदी तुम्ही पाहू शकाल ही जोडी आहे. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर अगदी एका बाजूला लाल कलरची जर्सी, दुसऱ्या बाजूला पिंक कलरची जर्सी आणि बेबी पिंक ह्या कलरची जर्सी आहे. संपूर्ण कास पठार आज वेगवेगळ्या कलरमध्ये नाहून गेलाय. टॉस मागण्यासाठी चॉईस आपण करूया, कारण दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ मालकच आहेत, त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. त्यामुळे चॉईस देऊया. आणि चॉईस करण्यासाठी अर्थातच शिवतेज 11 राजन देवरे कॉल करतील. कॉइन स्पिन प्रभो प्रीमियर लीग असा कॉल आहे आणि अर्थातच प्रभो प्रीमियर लीग 3.0 असा कॉल होता आणि टॉस जिंकलाय शिवतेज 11 या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करून फिल्डिंग करणार आहात. आत्तापर्यंत सकाळपासून ज्या संघाने टॉस जिंकलाय त्यांनी मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण फिल्डिंग करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये ती मॅच जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत, म्हणूनच की काय. परंतु पहिली मॅच तुम्ही खेळलाय राजन देवरे, ती मॅच तुम्ही गमावली. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकताय तर नक्कीच ही स्पर्धा तुमच्यासाठी खुली राहते. निर्णय तुम्ही फिल्डिंग घेतलाय. समोरच्या टीम एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हर्ष बादापुरे असेल, त्यानंतर विठ्ठल जे असतील आणि असे अनेक खेळाडू आहेत. त्यांच्यामध्ये किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? आमचे बॉलर पण चांगले आहेत. आम्ही 40-45 रनात थांबवण्याचा प्रयत्न करू. कोणत्या खेळाडूला तुम्ही टार्गेट कराल? टार्गेट असं काय नाही, सगळेच प्लेयर चांगले आहेत. बॉलर आमचे चांगले आहेत. बघूयात.
ॲज अ कॅप्टन म्हणून कोणत्या गोलंदाजांकडून अपेक्षा असेल की पॉवर प्लेचं षटक चांगलं टाकेल आणि समोरच्या टीममधील खेळाडूंना लवकरात लवकर तो बाद करेल? ऋषी जाधव आहे, तुषार देवरे आहे, किरण दादा आहे. निश्चितपणे वेदांत स्पोर्ट 2 मॅचेस खेळलाय, दोन्ही मॅचेस जिंकले, पॉईंट टेबल 4 आहे, स्क्वॉड अतिशय चांगला आहे. ही मॅच महत्त्वाची, ही मॅच तुम्ही जिंकताय तर टॉप 4मध्ये जाण्याचे चान्सेस खरोखर तुमच्यासाठी खूप चांगले आहेत. ही मॅच तुम्हाला बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? 60 ते 70 धावा आम्ही करणार. त्यांच्याकडे बॉलर चांगले आहेत, ऋषी जाधव सारखा जिल्हा आयकॉन म्हणून घेतोय, किरण जाधव आहे, स्वतः राजेंद्र देवरे आहेत. तुमच्याकडे कोणते खेळाडू आहेत? जरी बॉलर त्यांच्याकडे चांगले असले तरी बॅट्समन आमच्याकडे चांगले आहेत. हर्ष आहे, रोशन आहे, प्रशांत आहे, असे अनेक प्लेयर आहेत की जे टॉप टू 7 पर्यंत बॅटिंग करू शकतात. वेदांत स्पोर्टचे तुम्ही सर्व आहे, संपूर्ण टी शर्ट जर्सी आहे ते तुमच्यापासून छापलेले गेले आहे. हा संपूर्ण कास पठार अगदी कलर बेरंगी रंगेबी कलरमध्ये छावून गेलेला आहे. कशा प्रकारच्या भावना आहेत? भावना तर खूप छान आहेत आणि स्पर्धा पण चांगली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मित्रांनो, टॉस का बॉस या कक्षामध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे शिवतेज 11 या टीमने. टॉस जिंकला तर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे वेदांत स्पोर्टला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया संतोषजी देसाई सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकतोय. खऱ्या अर्थाने संपूर्ण कास पठार, पश्चिम जावली तालुका आणि सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज, तेवढंच गोड व्यक्तिमत्व आहे तुषार जांभळे सर यांचं. अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून संपूर्ण समालोचन क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक क्रिकेट स्पर्धा एकत्रित करत असताना खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते आणि त्याच कारणाने की काय या स्पर्धेमध्ये आम्ही समाविष्ट झालो आहे. अगदी जबरदस्त क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान यांचं खूप चांगल्या पद्धतीनं काम आहे. संपूर्ण क्रीडा क्षेत्र नव्हे तर सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रभू राजा शिवाजी प्रतिष्ठानला आपण काम करताना पाहतोय. आणि बॅटिंगसाठी नितीन वांगडे आणि नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर जितू, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो आहेत. परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही बॉल पकडाल तर दुसरी रन ही त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मी विनंती करेन, जो आजचा लॉट्स आहे तो आपण पूर्णपणे खेळवणार आहोत. कोणत्याही टीम्सने कुठेही जायचं नाही, कोणत्याही खेळाडूने कुठेही जायचं नाही याची नोंद घ्या. जर वेळेअभावी आपण वेळ पाहून ती मॅचचा आपण विचार करू. शिव पेटेश्वर 11 आणि दोस्ती 11 आजच्या दिवसातील तुमची शेवटची मॅच आहे, परंतु तुम्ही कुठेही फटका जाऊ नका. हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील का? आले होते, परंतु शेवटच्या क्षणी बॉल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस पहा, धावा कमी आहेत तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर जेल ड्रॉप केले तर तुम्हाला या मॅचमध्ये जिंकणं खूप अवघड होईल. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा, 4 धावा स्कोरबोर्डती लागतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, अशा टोटल धावसंख्या 4 येते स्कोरबोर्डती. परंतु हा कॅच ड्रॉप झाला आणि महत्त्वाचा कॅच होता जिथे नितीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. या बॉलवरती बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग आता मी म्हणेन, कारण कमबॅक करताना बॉलर पाहायला मिळाले. संकेत गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहतोय. 4 षटकांच्या लढतीमध्ये 44 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. नो बॉल आणि त्याच्यावरती अप्रतिम ठोकलेला वेगळ्या दाटणीचा फटका. षटकार अगदी लॉंग, काय फटका होता आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती पाठीमागे खेळलाय. कमरेच्या वरचा बॉल, पंचांनी लगेच सांगितलं बीमर आहे आणि याच्यावरती आलेला हा षटकार अगदी पाठीमागे लॉंग स्टॉपला. अशा प्रकारचे स्ट्रोक आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. परंतु कौतुक करावं लागेल, नितीन हिरो या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, परंतु काय फटका खेळला होता पाठीमागे. डील स्कूप म्हणायला काय हरकत नाही. वेगळ्या ताटणीचा स्ट्रोक. 7 धावा आल्यात या
बॅट स्विंग चांगली आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल अति वेगाने खालून थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती 11 लागतायत. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 11ची सरासरी हवी आहे. संघ जाऊन पोहोचलाय 11 पर्यंत. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, परंतु हा बॉल थांबणार नाही. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सी कॉर्नरला सीमारेषा तोडली या बॉलने. बॉल फरार झालाय. 4 धावांसाठी नितीन हिरो यांच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग ड्राईव्ह. धावा मिळतील 4. चौकार. 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नितीन आक्रमक झाले, जे हिरो नावाने स्पेशलिस्ट आहेत. स्विच हिटचा फटका. वॉट अ स्ट्रोक. काय स्ट्रोक खेळलाय. बॉल सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अल्टी पल्टी स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. 21 धावा स्कोरबोर्डती लागतात. पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली आणि इथे नितीन म्हणजेच हिरो यांनी सांगितलं की ही मॅच आम्हाला लवकर फिनिश करायची आहे. आणि मॅच जेवढी लवकर फिनिश होईल तेवढा आयोजकांचा वेळही वाचेल. दुसऱ्या मॅचला आपल्याला वेळही मिळेल. त्या कारणाने खऱ्या अर्थाने आयोजक टीम थोडंसं हॅपी पाहायला मिळते, आनंदी पाहायला मिळते. 21 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. चला षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. शुभम आलेत. स्पर्धा पाहतोय आपण प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान आयोजित खऱ्या अर्थाने प्रभू प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 ची ही जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्रीच्या बाहेर व्हा. जे खऱ्या अर्थाने आमच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक किंवा खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण उभे राहा. आपल्याला विनंती आहे. तुम्ही टी शर्ट परिधान केलेले खेळाडू, यस फिल्डिंग करणारे टीम तुम्ही डगआउटमध्ये बसा. आपल्याला विनंती आहे. फिल्डिंग करणारी टीम. 21 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. म्हणजे आता इथून पुढे खुला टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, परंतु एक सिंगल घेण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही आहेत. नितीन यांना पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय. नितीनची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. आतापर्यंत त्यांचा बॅटिंग अनालिसिस पाहिली तर 2-2, 6-4-6 एखादा VIP मोबाईल नंबर असतो त्या पद्धतीचे फटके नितीन हिरो यांच्या बॅटमधून आलेत. हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. टायमिंग नाही जुळलं. अगोदर बॅट फिरवली. आता मात्र त्यांच्यासाठी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. बाउंड्री लाईनला तुम्ही 5 क्षेत्ररक्षक पाहताय. सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. 22 धावा 22. अजून 22 धावांची गरज असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. महत्वाची मॅच आहे. शंभू 11 वर्सेस NA फ्रेंड्स वॉरियर्स. आडव्या बॅटनी स्ट्रोक केला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वेगाने जातील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. NA वॉरियर्स टीम आपण जर विचार केला तर धावसंख्या 23 वरती पोहोचले. 21 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहिले तर बॉल 3 होत आहेत. हा फटका चांगला आहे. ओव्हर द पॉइंट खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले होते डीप पॉइंटला. एक चांगला सोपा साधा सरळ झेल घेतलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. जितू मोरे बाद होताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि त्याच्यापैकी 22 धावांचा विचार केला तर नितीन जे हिरो या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आजचा संपूर्ण दिवस पाहिला तर प्रभू प्रीमियर लीग 2025 चा पहिला दिवस सुपर डुपर हिट राहिलाय. कैलासवासी बितूष विश्वास सर यांच्या नावावरती संपूर्ण प्रीमियर लीग आहे. पुरस्कृत केलेली ही स्पर्धा प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठान आयोजित प्रभू प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. 22 यार्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर 22 यार्ड या वाहिनीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, इथे स्क्वेअर कटचा फटका, अप्रतिम स्ट्रोक खेळला, टायमिंग प्रॉपर. या बॉलचा कार्यक्रम केलाय, 4 धावा मिळून जातील. नितीनच्या बॅटमधून आलेला हा पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे चाललंय, म्हणजे 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. 44 ची गरज आहे. पहा विकेट पडली, त्याचा कुठेही प्रेशर आलेला नाहीये. नितीन आले मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या स्टाईलमध्ये स्क्वेअर कटचा फटका त्यांनी खेळलाय. 4 धावा आल्यात. शुभम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. शेवटचा बॉल त्यांच्या माध्यमातून टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. रन मिळणार नाहीये त्या ठिकाणी आणि एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोरबोर्डती लागतात. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही दोन्ही बॅटरला पाहू शकता, ज्या पद्धतीने 22 यार्ड चे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. आजच्या दिवसामध्ये थोडंसं लाईट्सनीचा व्यत्यय जर सोडला तर खऱ्या अर्थाने आजचा दिवस टेक्निकल टीम यांचंही खूप काम चांगलं राहिलंय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, बॅटर यांना दाखवले जात आहेत. मैदान खूप चांगलं आहे. 360 अंशाचं मैदान आपण पाहतोय. उल्वे या ठिकाणी ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि उल्वे म्हटलं की अगदी नवीन विमानतळ ज्या ठिकाणी होतंय त्या विमानतळाच्या समोर अगदी हे मैदान आहे. अतिशय छान मैदान आहे. विकेट तुम्ही खेळपट्टी पाहिली तर खेळपट्टी अतिशय चांगली आहे. चला, इथून पुढे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. थोडंसं फास्ट खेळा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. बॉलिंग मार्कवरती राहुल आलेत. स्ट्राईक एंडला नितीन हिरो, ज्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. या षटकामध्ये मॅच समाप्त करतील का हे पाहावं लागेल. 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. टॉस केलाय आपण. दोन्ही टीमनी लगेच रेडी राहा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, पॉपिंग क्रीज मध्ये टाकलेला, खोलात टाकलेला यॉर्करचा कहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं चांगलं क्रिकेट. प्रभू प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3च्या माध्यमातून पाहायला मिळालं. संपूर्ण खेळाडू आपण पाहिले. कासपठार, पश्चिम जावली तालुक्यातील हे खेळाडू. हा फटका हवेत खेळलाय. बॉल जागेवरती स्टँड झालाय. संधी आहे आणि संधी इथे सोडली जाणार नाही. कॅच पकडली. नितीन उर्फ हिरो यांच्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. खेळाडू बाद. नवीन बॅटर अमोल आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता मॅच फसले मी म्हणेन, कारण 10 चेंडू 17 धावांची गरज आहे आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये राहुल बॉलिंग करतायत ना, कमालीची बॉलिंग केली. 2 बॉल त्यांनी अप्रतिम हाताळलेत आणि राहुलनी जर पुढचे 4 बॉल चांगले टाकले, 2 ते 3 धावा खर्च केल्या, 12 ते 14 धावा जर शेवटच्या षटकामध्ये राहिल्या ना, तर ही मॅच फिल्डिंग करणारी टीम सुद्धा जिंकू शकते. शंभू 11. क्या बात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेत. पुढचा बॉल यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट मिळू शकते आणि इथे विकेट प्राप्त झाले. पॉइंट रिझन मध्ये छोटा खेळाडू आहे. झेल पकडला. बॅक टू बॅक वन्स मोर विकेट. कॅप्टन आहेत, अगदी छोटे कॅप्टन आहेत मी म्हणेन या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये, आणि त्यांनी पकडलाय झेल. कॅच आहे की मॅच आहे हे पाहावं लागेल. 2 विकेट्स आल्या. 3 बॉलमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या. तर हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे मी म्हणेन बॉलर राहुल साठी. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रतीक आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आमचे कॅमेरामॅन 22 यार्ड दाखवतायत त्यांना, आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आता रील्सचा जमाना आहे. एक चौकार एक षटकार मारला की संध्याकाळी रील्स लगेच स्टेटसला झळकते. पण त्यानंतर तुम्ही 4 बॉल 5 बॉल डॉट करता ते मात्र तुम्ही टाकत नाहीये. हे पण खरं आहे.
परंतु कॅमेरावर खूप चांगलं आहे. 22 यार्डचं मी कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा ते कव्हर करतायत. हा समोर खेळलाय. एक सिंगल प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न नाही करणार कारण थोडंसं प्रेशर आलंय. क्या बात आहे. राहुलची बॉलिंग कडक आहे, कमालीची आहे, धारदार आहे आणि आज मात्र संघासाठी शंभू 11 साठी तो काम करतोय. आज संघासाठी खेळायचंय, संघ मालकासाठी क्रिकेट खेळायचं. हे 2 बॉल महत्वाचे असतील. इथे डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे, देखणा आहे, समोर खेळलाय. वा बाई वा. प्रेशर मध्ये आणखी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना ठोकलेला लॉंग ऑन क्लिअर केलंय आणि धावा मिळतायत 6. नितीनच्या बॅटमधून आलेला हा या मॅच मधला मॅच विनर स्ट्रोक होऊ शकतो. षटकार. चौतीस धावा स्कोरबोर्डती लागतात. पहा संपूर्ण या षटकामध्ये सगळे बॉल चांगले टाकले, परंतु हा बॉल थोडासा ओव्हर पिच टाकला होता. थोडंसं लालच दिलं. लालच बुरी बात आहे. स्वीकारलं लालच. ओ आता खराब लाईन आहे. आता थोडेसे लाईन से भटके तो पडेंगे फटके. अगदी अचूक टप्प्यावरती तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. 4 बॉल खूप अप्रतिम केले होते. त्यानंतर षटकार आला, त्यानंतर वाईड आला. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 35 धावा. 9 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न. फटका अगदी मिडल ऑफ द बॅट बसलेला नाहीये. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 36 आहे. 8ची गरज. 6 चेंडू 8 धावा. सामना होता कुठे, सामना आणून कुठे ठेवला. शेवटचे 2 बॉल म्हणजे बॉल क्रमांक 4 आणि बॉल क्रमांक 5 जर खराब पडला नसता तर ही मॅच कदाचित शंभू 11 संघाच्या बाजूने गेली असती. परंतु आता सामना 60-40 आहे. 60 म्हटलं तर येणे फ्रेंड सॉरी येस, 40 म्हटलं तर शंभू 11. प्रेक्षकांना विचारायला लागेल सामना कोण जिंकेल. अगदी बरोबर आहे. वोटिंग आपण घेऊ शकतो, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. आपण अनेकदा पाहिलं जेवढी कमी धावसंख्या तेवढं मात्र डोकेदुखी असते बॅटिंग करत असताना. बॉलिंग मार्कवरती विकी आलेत. आता विकी काय करतो या मॅचमध्ये पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत नितीन, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. आता विकीला करामत करावी लागेल या मॅचमध्ये. 8 धावांची गरज आहे. नितीनला बाद केलं तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो टीम शंभू 11 या संघाचा. पहिला बॉल विकी यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती ऑन साइडला काय कडक कमालीचा स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवलंय नवीन विमानतळ जिथे होतंय तिकडे या बॉलला पाठवलंय. जावा आणा शोधून. षटकार. नितीन कमालीचा जबरदस्त बॅटिंग मी म्हणेन. फटका टाकतोय, हातोडा ज्या पद्धतीने टाकतोय अगदी 2 घाव करून टाकतोय. क्या बात आहे. आणि लोअर ऑर्डरमध्ये अशा प्रकारचे बॅटर तुम्हाला पाहिजेत. फिनिशर, वेल फिनिशर म्हणायला काही हरकत नाही. प्रभू शिवाजी राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रभू प्रीमियर लीग ही स्पर्धेमध्ये नितीन वेल फिनिशर. हा फटका बसलाय. बॉल हवेत स्टँड झालाय. विकीला संधी आहे. आता झेल पकडला जाईल. विकी थोडासा रागावलाय. रागवून चालणार नाहीये, परफॉर्मन्स द्यावा लागतो. आता 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. उत्कंठाशी गेला. अजूनही मॅच संपलेली नाहीये. विकी कमबॅक केलंय, परंतु थोड्याशा धावा कमी पडल्यात. मी सांगितलं होतं 50 आणि 50 पेक्षा जास्त धावा असतील ना तर या मैदानामध्ये तुम्ही मॅच जिंकू शकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावांची गरज आहे. चला थोडंसं सामना स्पीडअप करा. आता मात्र या 2 धावा वाचवल्या जातील का टीम शंभू 11 संघाकडून. यश काळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. डॉट बॉल येण्याची गरज असेल टीम शंभू 11 संघाचे पाठीराखे खेळाडू विचार करत असतील, परंतु एन फ्रेंड्स और येस टीम विचार करत असेल या बॉलवरती मॅच फिनिश. हलक्या हाताने ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. 1 काढले. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आता मात्र 90-10 90% सामना येणे फ्रेंड्स वॉरियर संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय, परंतु अजूनही 10% चान्सेस आहेत. 3 बॉलवरती 3 विकेट, 3 डॉट बॉल आले तर टाय होऊ शकतो सामना. हा फटका चांगला आहे. कॅच घेणं गरजेचं होतं.
1 2 3 कॅच सुटली, सामना संपला. एने फ्रेंड्स वॉरियर संघाने हा मॅच जिंकले. शंभू 11 संघ हार्ड लक बॅड लक, परंतु एने फ्रेंड्स वॉरियर्सच्या टीमला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सामना संपलाय आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देऊया नितीन, अर्थातच हिरो यांना मॅन ऑफ द मॅच देऊया. धन्यवाद.